तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जिस हिसाब से जो वादा आप लोगों को किया गया था, भाई क्रैश कोर्स नवोदय के हित में, जो आने वाले 13 दिसंबर को जो एग्जाम होने वाली है नवोदय की, उसके हिसाब से कहीं ना कहीं एक क्रैश कोर्स नवोदय का, जिसमें कहीं ना कहीं पहले चैप्टर से लेके आखिरी चैप्टर तक मैथमेटिक्स कर रहे, या रीजनिंग कर रहे, या मराठी कर रहे, ये तमाम चैप्टर्स हम लोग इस क्रैश कोर्स में आने वाले 3 से 3.5 महीने में खत्म करने वाले। तो जो वादा आपको किया गया था कि मैं वो उसको पढ़ाऊंगा, फिर से रिस्टार्ट करूंगा करके, जैसे कि अपना ऐप के थ्रू एक बार पूरा पढ़ के हो चुका है, बराबर है। अभी हम लोग जो पढ़ने वाले हैं, ये ओवरऑल फिर से डबल रिस्टार्ट हम लोग करेंगे, लेकिन जो कंसेप्ट अपने हो चुके हैं उसके कहीं ना कहीं बेहतरीन तरीके से समझ के तो डील करेंगे। ठीक है, क्योंकि वो हो चुके हैं कंसेप्ट। अभी वो जो अच्छा खासा कंसेप्ट हमें समझा है ना, उसको थोड़ा सा फास्ट में वैराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ अभी जज करना चालू करने वाले। ओके, चलो बच्चा, शुरुआत करते हैं लेके आप सभी का नाम, है ना, आज का ये बेहतरीन से क्रैश कोर्स का काम। तो स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी, और मेरे इस एकेडमी में भी, ना। तो चलो बच्चा, शुरुआत कर रहे हैं। और स्टार्ट करने से पहले थोड़ा सा मैं बता दूं, है ना, कि जो भी नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट, इसके पहले का अगर सपोज आपने देखा होगा, #5 तक, और कल का तो खतरनाक 1.5-2 घंटे का शायद वीडियो मैंने डाल दिया है। रेलवे के एग्जाम्पल अगर सपोज आप लोगों ने अभी तक किए नहीं होंगे, उसे जाके देख लो। एट रेलवे के एग्जाम्पल, उसके परे आपको नहीं आएंगे, बस वो 3-4 टाइप ही आएंगे। हा, म्हणजे एक जसेच्या तसे येतील अशातली गोष्ट नाही म्हणतोय मी. त्यावर आधारित, त्या कन्सेप्टवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते कन्सेप्ट छान करून घ्या. ऍट रेलवेचे एग्जाम्पल जिंदाबाद, मतलब नवोदय जिंदाबाद, खत्म का। समझ रहे हो? अगर किसी ने नहीं देखा होगा तो देख लो भाई। अगर सपोज वो आपको समझा हो, हमारा कंटेंट अच्छा लग रहा हो, प्लीज चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक और अपने दोस्तों में शेयर करना मत भूलिएगा। और अभी तुरंत में सब्सक्राइब कर लो। चलो, तो शुरुआत करते हैं आज का ये बेहतरीन सा सफर, जिसमें सबसे पहला चैप्टर आप सभी को पता है, संख्या आणि संख्या पद्धती। हा पहिला चॅप्टर सगळ्यांना आहे ना बळा, सगळ्यांना माहिती आहे ना पहिला चॅप्टर आपला कोणता असते, संख्या संख्या पद्धति, विच मीन इंग्लिश में अगर सपोज मैं आपको बताऊं तो इसे क्या कहा जाता है रे? नंबर सिस्टम। नंबर सिस्टम, नंबर सिस्टम या चॅप्टरचा काय नाव आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, संख्या पद्धती। यामध्ये काय काय गोष्टी आपण अभ्यास केला आहे, काय काय करणार आहोत, सगळ्या गोष्टी मी आता हळूहळू तुम्हाला सांगतोय। ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत त्यावर थोडस जास्त वेळ देणार, ज्या गोष्टी तुम्हाला तेवढ्या महत्वाच्या नाही आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्यावर अननेसेसरी टाइमपास आपण नाही करू। ठीक है, क्योंकि ये क्रैश कोर्स है भाई। इसमें अगर सपोज जैसे मैंने आपको ऐप में पढ़ाया हुआ है, इसके पहले जो अपने रेगुलर क्लास होती है उसमें जैसे पढ़ाया है, वैसे तो अभी नहीं पढ़ाऊंगा ना। वैसे कैसे पढ़ाऊंगा? ते का नाही, अशी संख्या असते, आधी की नाही तशी संख्या होती, मग की नाही मोजण्यासाठी 9 पर्यंत संख्या होते, 10 नावाची गोष्ट। आता टाइमपास करणार आहो का तेव्हा? नहीं 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 नहीं, अब प्रॉपर धड़ाधड़ धड़। चलो, दसमान पद्धत। कोणती पद्धत? दसमान पद्धत काय आहे रे नेमकं? आहे काय म्हणतोय की भारतीय संख्या पद्धतीमध्ये संख्या लेखनासाठी शून्यापासून 9 पर्यंत संख्या, शून्यापासून 9 म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या 10 चिन्हांच्याच, चिन्हांच्या म्हणण्यापेक्षा संख्यांच्या, एक गणिता रिगार्डिंग ह्या चिन्हच आहेत, सीधा सीधा अगर सपोज विचार करा, पण जनरली ते मोजण्याच्या कामात येतात म्हणून आपण संख्या त्यांना म्हणतो। कारण की संख्या म्हणजे दुसरं तिसरं काय आहे रे? कुठल्याही गोष्टीला मोजण्यासाठी, परस्पर मोजण्यासाठी त्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करता, त्याला सरळ सरळ संख्या असे म्हणतात। समजला का? बाय, हो ना। त्या संख्या किती आहेत जनरली भारतीय पद्धत मध्ये? शून्यापासून 9 यांच्याच तालमेल करून खूप मोठ्या मोठ्या संख्या बनवतात। याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती संख्या आहे का युनिवर्स आपल्या भारतात तरी खासकर आहे का? शून्यापासून बू झाला ना, मग तर 10 येते ना जी। अरे बया, ते तर त्याच्यापासूनच बनल्या ना। 10 कोणापासून बनली?
एक आणि शून्य यांच्यापासूनच बनले ना सर. 100 येते. अरे बाय, एक आणि दोन दोन टकल्या 100. सर 123. अरे 1 2 3 याच्यापासूनच बनल्या ना. याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे, जे काही संख्या तुम्हाला बनतात आपल्या भारतीय सिस्टीम मध्ये, ते शून्यापासून 9 पर्यंतच या अंकांचाच उपयोग करून बनतात. बनतात ना? बनतात ना? चला समोर जाऊया बाळा. चला, भारतीय संख्या लेखन पद्धत. लेखन लिहायची नाही, नाही तर लिहायची म्हणजे लेखन. सर पाटी पेन्सिल आणू का जी? हो, सर्जा सत्यान. समजला का काय म्हणताय मी? की भारतीय संख्या लेखन पद्धत सगळ्यांना माहित आहे सर. सुरुवात का नाही मस्त पैकी एकक स्थानानं होते, मग दशक, मग शतक, मग हजार, मग 10,000. शतकला सहस्त्र म्हणतात. काय म्हणतात? सहस्त्र. 10,000ला दशसहस्त्र. त्याच्यानंतर लक्ष, त्याच्यानंतर दशलक्ष, त्याच्यानंतर कोटी, त्याच्यानंतर दशकोटी, त्याच्यानंतर अब्ज, त्याच्यानंतर दश. भाऊ याला कोण नाही विचार. आमच्या भारतात जास्तीत जास्त 10 कोटी, त्यानंतरही बहुत सारे कोटी आहेत लोकांकडे. कोणाकडे 1000 कोटी आहेत, कोणाकडे 2000 कोटी आहेत, कोणाकडे 15-15, 20-20, 10-10, 1-1 करोड कोटी असतील. असतील बाबा. नाही तर 10-15 लाख कोटी तर असतील. अंबानी मी कम माझ्या माझ्याकडे तेवढे, अरे 1 कोटी नसेल माझ्याकडे का? आणि तुम्ही 1000-2000 कोटीची गोष्ट करता पाय. हं? पाय रे भावांना आहे का? हं? नाही नाही. 1-2 हजार म्हणाल तर ठीक आहे. पण मारता का तुम्ही? इन्कम टॅक्सचा छापा. चल पाय. तर सांगण्याचा उद्देश समजला का मी का म्हणतो? तर आमच्याकडे सुरुवात जनरली कोणत्याही जनरली अगर सपोज तुम्ही संख्यांना वाचनाच्या स्वरूपामध्ये करता ना, तर हा बघ एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. आता सगळ्यालाच माहित आहे ना बा. सगळ्यालाच माहित आहे का नाही आहे? अंग्रेज लोक काय म्हणतात याला? युनिट. काय म्हणतात? युनिट प्लेस. युनिट किंवा वन्स, याला टेन्स, याला 100, याला 1000, याला 10,000, याला लाख, याला 10 लाख, याला करोड, याला 10 करोड. शक है बाळा? कोई शक है बाळा? अरे मी एका जन्मात डॉक्टर होतो असा कोणतरी मला सांगे, म्हणून तसा आलाय बाबा. डॉक्टरची भाषा समजते का? नाहीतरी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत म्हणून मी काही सांगत नाही. बरोबर बरोबर माहित आहे ना का? माझ्या लिहिण्याच्या पहिलेच तुमचा सांग ना होत होता, तर का लिहू? समजला ना? तर एक अगर सपोज तुम्हाला मी प्रश्न तुमच्या समोरच्या पाय 2 4 3 5 1 6 9 2 8 थर थांब बाबा थांब. आता उत्तर भलेही तिथं दिलं असेल, पण भारतीय संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की भारतातले लोक पहिल्यांदा 3 वेळा जेवण करतात आणि त्यानंतर 2-2 वेळा जेवण करतात. करतात ना? म्हणून संख्या पद्धती तसाच आहे. संख्याही म्हणते मी पहिले 3 वेळा जेवण करीन आणि मग 2 वेळा जेवण करीन आणि मग 2च वेळा जेवण करत. म्हणजे सांगण्याचा उद्देश त्याला भारतीय पद्धत मध्ये आणण्यासाठी पहिले 3 अंकानंतर कामा, मग 2 अंकानंतर कामा, मग 2 अंकानंतर कामा. समजला का मामा? चला पाय. आता भाऊ मोजा एकक दशक. आता या संख्याला लिहाल कसं? प्रश्न येते ना बाळा. त्याला लिहिणार कसं? ठीक आहे, हळूहळू बाळा. हळूहळू, बिलकुल हळूहळू. हळूहळू. हा बस. चला बघ. देख रे बच्चा देख. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. इसका मतलब हा किती कोटी आहे? 24. 24 लिहिताना कसा लिहाल? 24 कोटी. त्याच्यानंतर हा का हो? लक्ष. म्हणजे काय? 35 लक्ष. त्याच्यानंतर हा 16,000. गुड. 9 से
28. काय? आता ठीक आहे ना का, आपल्याला जसं जमते तसं. समजला ना? समजला ना? ठीक आहे. जर मी तुम्हाला एक प्रश्न दिला तर तुम्ही तोंडी सांगू शकाल का मला? तोंडी तोंडी सांगा बरं मला. 90 90 90 90 90 90 90 90. समजला का नवऱ्याहो? अय नवऱ्याहो, सांगा बरं. सगळ्यात पहिले काय कराल? पहिले कामा. 2 अंकानंतर. 2 अंकानंतर. आता मोजा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. म्हणजे 9,99,00,000. ठीक आहे. 99,999. जे काय असं. आता मी 60 लिहिलो. का लिहिलं? 60. तुम्ही पुरा लिही जा. तिथं नाहीतरी व्यवस्थित लिहिलाच राहील. तिथं थोडी तुम्हाला लिहून दाखवा लागते. नाही का तुम्ही का बोर्डाची परीक्षा द्यायला चालला? 10वी-12वीच्या पुरा लिहून द्यायचा. हो, कसा आला. भैया तिथं ऑलरेडी राहते. ऑलरेडी लिहिला राहते. तुम्हाला टिक करावा लागते कोणता हो. तो ओळखू शकता का? नेक्स्ट. समझ में आया बच्चा? अरे समझ में आया. त्याच्यानंतर आपण अभ्यास केला होता दर्शनीय व स्थानिक किंमत. कोणती किंमत? दर्शनीय किंमत. काय झालं ग? काय झालं? काय विचार? हा हा. सांगण्याचा माझा उद्देश हा मिनिंग आहे फेस व्हॅल्यू. काय अभ्यास करतोय आपण? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे तुम्ही अगर सपोज जसं मुलींनो, जसं तुम्ही आरशामध्ये पाहता तर ऐश्वर्या राय दिसते का तुम्हीच दिसता? अच्छा मुलं, तुम्ही जेव्हा आरशात पाहता तर तुम्ही दिसता का सलमान खान दिसते रे? सलमान खान दिसते. म्हणजे तुझ्यात डिफेक्ट आहे. म्हणजे त्याच्यात डिफेक्ट आहे. त्याला सलमान खान दिसते, तो स्वतः पाहते तर. सांगण्याचा उद्देश बाळा, जेव्हा केव्हा आपण स्वतःचा चेहरा आरशात पाहतो तर आपलाच दिसते ना गा. त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू. काय? फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय किंमत. भाऊ, ज्याचे दर्शन कराल तोच दिसल ना गा. बरोबर आहे का नाही? अरे राज मेश्रामचे दर्शन कराल तर अनया मेश्राम दिसल का? असला ना, है ना? अनाया, अनया म्हणतो. आर्याचे दर्शन कराल तर ते ओझल दिसल का? समजत आहे? तर सांगण्याचा उद्देश बाळा, ज्या ज्या संख्याचा दर्शनीय किंमत विचारलं त्याची दर्शनीय किंमत तीच असते. काय असते? तीच असते. समजला? जसा आता पहिला प्रश्न तुम्हाला दिलाय, पायरे. काय दिलाय? लक्ष दे. पहिला प्रश्न दिलाय 4, 8, 3, 2. 4, 8, 3, 2. हा प्रश्न आहे. यामधला 2ची दर्शनीय किंमत किती बाळा? 2च राहील. 3ची दर्शनीय किंमत 3च राहील. 8ची दर्शनीय किंमत 8च राहील. 4ची दर्शनीय किंमत. असा चिल्लर टॉपिक आहे. समजलं? दर्शनीय किंमत. मग ते पॉइंटवाला असो किंवा सर्वसाधारण असो, दशांश संख्या पण विचारला जातोय. हा काय? कोणताही असो तेच राहते. त्याच्यानंतर आहे बाळा अंकांची स्थानिक किंमत, ज्याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू. काय म्हणतात? प्लेस व्हॅल्यू. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, दर्शनीय किंमत तर सोपं होतं, जी संख्या तीच राहायची. पण या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचा की स्थानिक किंमत सांगत असताना कुठल्याही अंकाच्या नंतर ज्याच्याबद्दल तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे ना, त्या ज्या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला विचारण्यात आली हे त्याच्या जस्ट नंतर काय ते मोजणे, ते टकल्या लावणे खतम. त्याची स्थानिक किंमत तेच राहणार. कोई शक? आता मला सांग, या 4, 8, 3, 2 मधील 2ची स्थानिक किंमत किती बाळा? सर 2च्या नंतर काहीच नसतं जी. एकही नसे म्हणून एकही नसेने मला टकल्या लावलं. ते नसेवाला टकल्या राहायच नाही. म्हणजे 2च आला. चल. 3ची स्थानिक किंमत
3 तर लिहिणे पण त्याच्यानंतर अंक किती आहे एक तर त्याच्यानंतर 2 आहे ना जी म्हणून 2 शून्य गोठे आण जा तुम्ही असे म्हणाल 2 आहे म्हणून 2 शून्य लावू का रे 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 एक अंक मोजायचे फक्त अंक किती आहे एक म्हणून एकच शून्य बरं बाळा 8 ची स्थानिक किंमत रे 8 बरं बाळांनो 4 ची स्थानिक किंमत रे 4च्या समोर अंक मोजायचे 1 2 3 म्हणून 3 टकल्या कोण द्यायचे होत बसर काम ना धंदा काय समजला का सर आता सर्वसाधारण प्रश्न होता जर ते ते पॉइंट्यावाले प्रश्न राहिले असते तर मग कसा केला असता तर भाऊ काही टेन्शन नाही घेवायचा दशांश जेव्हा चॅप्टर येणार आहे तर मी सांगणारच आहोत पण आता विषय निघला तर त्यालाही खतम करून टाक जर मी म्हणेल बाळा 4 2.368 बोंबला दिमाग तर 2 ची स्थानिक किंमत बाळा 2च राहील त्या पॉइंटच्या आधीची संख्या तो एकक हो हा त्याच्यानंतर 4 ची स्थानिक किंमत रे भाऊ इथपर्यंत तर सर बरोबर आहे पण सर 3 ची स्थानिक किंमत सांगणे आहे मला एक गोष्ट लक्षात ठेवायचं हा पॉइंट म्हणजे इथे असते एकक स्थान हा असते दशांश स्थान कसं लागते माहित आहे ना हा असते शतांश स्थान हा असते सहस्त्रांश लागते का लागतात का लागतात बयव इथं काय करायचं फक्त पाय सांगतो या 3 ची स्थानिक किंमत काढायची आहे 3 पॉइंट पर्यंत किती अंक आहेत एकही नाही म्हणून 0.3च राहील किंवा त्याच्या असं पण देऊ शकतात 3/10 आता सर 6ची पण सांगा ना जी 6ची थांबा पहिले 6 लिहिणे 6 नंतर पॉइंट पर्यंत अंक किती आहेत मोजणे किती एक तर भाऊ एक टकल्या लावणे टकल्या देऊन खतम करणे त्याला अगर सपोज अशा पद्धतीने लिहायचं आहे तर 6 बॉम्बल पॉइंट म्हणजे मोजायचं किती अंक तर 2 शून्य समजलं चल काय इकडे त्याच्यानंतर 8 ची स्थानिक किंमत बाळा पहिले 8 लिहा त्यानंतर अंक मोजा 1 2 2 टकल्या लावा ना जिंदाबाद म्हणा पॉइंट नंतर अंक किती आहेत रे 3 तर 8 लिहून खाली 3 शून्य द्या हा तुमचा उत्तर एक तर असं दिलं राहणार बाळांनो व असं दिलं राहणार मर्जी कोणाची तुमची नाही बयव पेपर काढणाऱ्याची तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा याद रहेगा दशांशमध्ये येणार तेव्हाही पण विचारणार लक्षात ठेवायचं अरे क्या ये बात क्लियर हुई सभी को तो बोलो भारत माता की चलो बड़ा नेक्स्ट कंसेप्ट की तरफ जाते हैं और जाने से पहले कुछ सवालों के साथ डील करते हैं तो समझ में आ रहा है क्या पहला सवाल तुम्हारे सामने 2 लाख के लिए लाखासाठी 2,02,000 याला अंकात कसे लिहितात तर भाऊ सगळ्यात पहिले काय करणे पाय नाही आपण पहिले 1 वन्स टेन्स 100,000 10,000 लाखच म्हणलं ना भाऊ 2 लाख लिहिलं 2 लाख 2,000 म्हणतात एकक दशक शतक हजार ते इथे काय येणार त्याच्या व्यतिरिक्त काही आहेत का काहीच नाही जे आहेतच नाही तर टक ल्या भारतीय लोक 3 अंकानंतर जेवतात आणि मग 2 अंकानंतर कुठे दिसते दिमाग खराब सुरुवातच सी पासून झाली गा देवा नसिबी होते म्हणते गा देवा सत्यानाश मी बोललो का वालमचा माझ्यावरच आणतात का लोक का चल आता बोलली आर्याबावने नाव घेतात राजमेश्रामचं आता का म्हणावा तर याच गोष्टीवर तुम्हाला जर कन्सेप्ट आवडत असतील ना व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर जा चला नेक्स्ट 7,05,002 ही संख्या आकड्यात कशी लिहायची थांब पहिले डब्बे 1 10 100 1000 10,000
ती म्हणते 7 लाख. ते 7 लाख लाखच्या ठिकाणी लिहायचं 5,000 एकक दशक शतक हजार इथे लिहायचा काय बाळांनो हा. आणि त्याच्यानंतर 2 5,002 म्हणते तर 2 कुठे राहते शेवटीच कारण की 5,002 हा एकच स्थानला दर्शवतो. बाकीचे रिकामे जागा टकल्या 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 पहिले 3 अंकानंतर मग 2 अंकानंतर 705002 ये आपका आंसर. क्या बोला? अच्छा तो आपका आंसर बांड्या सर. ठीक है नेक्स्ट 12,12,000 12 ही संख्या कसं पाय सगळ्यात पहिले पाय सगळ्यात पहिले बघ बाळा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष काऊन 10 लक्ष म्हटलं कारण की 12 लाख हे 10 त्या पटीमध्ये येतं. हे मी तुम्हाला उत्तर नाही विचारलंय लक्ष दे इकडे. चल बघ बळ सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलंय 12 लाख म्हणून कुठे लिहिणार मी या ठिकाणी दिलं. त्याच्यानंतर म्हणते 12,000 12 लाख 12,000 एकक दशक शतक हजार आणि हा काय 10,000 म्हणून इथे लिहायचं 12,000 इथपर्यंत. त्यानंतर लक्ष दे 12,012 म्हणते फक्त 12 म्हणजे शेवटीच 12 राहतील इथे 12 तर रिकामी जागा काय टाकल्या तो कुठे आहे बाळा याले मनमाने सी लागून राहिली रे. तो उत्तर काय भाऊ सी. काय डाऊट अशा पद्धतीने डील करायचं. हे डब्बे काढले ना बाळा डब्बे काढले असता तुम्हाला म्हणजे चुकण्याचे चान्सेस कमी असते. तुम्ही डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करायला बघता ना म्हणून कुठे ना कुठे प्रॉब्लेम होता. डायरेक्ट सॉल्व्ह नको करा. थोडासा 1-2 सेकंडच जास्त जातील ना फक्त पण तुम्ही प्रॉपर ते आन्सर देऊ शकाल ना. डायरेक्ट करून चुकीचं उत्तर देऊन आणि थोडासा वेळ घेऊन प्रॉपर उत्तर देऊन जर आपला फायदा होत असेल आणि तिकडे नुकसान होत असेल सौदा कोणता चांगला थोडासा वेळ देणे ना मर्जी तुमची. नेक्स्ट अले ले ले एकच नंबर प्रश्न 30746 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य म्हणजे स्थानिक किंमत सर्वात अधिक आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायचं कोणत्याही म्हणजे स्थानिक मूल्य सगळ्यात जास्त हा सगळ्यात पहिले असणाऱ्या अंकाचा असतो. सगळ्यात जास्त कोणता आहे तो 3. याच्यात स्थानिक मूल्य म्हणजे स्थानिक किंमत ही सगळ्यात जास्त आहे बाळा. त्याच्यानंतरचे अंक मोजाल ना 1 2 3 4 भाऊ 1 2 3 4 म्हणजे 30,000 सगळ्यात जास्त असणारा कोणता अंक आहे 3 म्हणजे काय. बाकीचे बघशील ना कमी आहेत. 7चं बघाल तर 700 आहे 4चं बघाल तर 40 आहे 6चं बघाल तर दिसायला 6 मोठा आहे बाळ. आपल्याला प्रश्न वाचता वाचता आम्ही मस्त खुश होतो. ते स्थानिक किंमत वाचतच नाही. अरे हो हो दिसायला तर 7 मोठा आहे ना पण त्यांनी तसं विचारलंच नाही ना. कोणता अंक मोठा आहे असं विचारलं का. स्थानिक किमतीच्या स्वरूपामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता असा प्रश्न होता. तो कोणता बाय 3. कोई शक है किसी कोई शक है किसी को. ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत ना आपल्या. ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघ रे 18759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक रे 18759 सर्वात अधिक एकच राहणार. स्थानिक मूल्य ज्याचं पहिलं स्थान असते ना बाळा तोच असते हा सगळ्यात पहिलावाला त्याची सगळ्यात स्थानिक किंमत ही काय असते मोठी. बरं मग सगळ्यात लहान कोणाची असेल दिसायला भलेही मोठा आहे तो दिसायला भलेही मोठा आहे पण तो सगळ्यात लहान आहे स्थानिक मूल्याच्या हिशोबात. ठीक आहे चल नेक्स्ट बाळांनो प्रश्न असा आहे की 76343 या संख्येतील 6 या अंकाच्या दर्शनीय व स्थानिक किमतीतील फरक म्हणते. आता पलटवला नवोदयचे प्रश्न काय याची कोणाची म्हणते 6ची लक्ष दे रे बाळा कोणाची 6ची स्थानिक किंमत आणि 6ची दर्शनीय किंमत
यांच्यामध्ये फरक म्हणते ना. फरक म्हणजे काय होते? मायनस. तर 6 ची स्थानिक किंमत काय बाळा? पहिले 6 लिहिणे, त्याच्यासमोर अंक किती आहेत मोजणे. 1 2 3. बैलीन, अय बैलीन इकडे पाय. हा किती? 1 2 3 म्हणून 3 शून्य लिहिणे. आता 6 ची दर्शनीय किंमत काय होते? 6च होते. धरतेत पोरं का करतात माहित आहे का? 6,000 मधून 6 मायनस करतात. सर 1,000 उत्तर जीवन. तो पाय आहे लमचा. आहे 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 आहे. काय बरं आहे का नाही आहे? असा करावचा नाही. थांबाला काय झालं? हो तुझी गोष्ट बरोबर आहे, पण मी काय म्हणलो असेच बये बनतात. ठीक आहे. हा हा असाही देतात, अशी गलती होते. हेच सांगत आहो ना बाळा. 6 मधून 6 धरतात नाही, एक म्हणतात आणि किंवा 6,000 मधून 6 गेले म्हणतात तर 0. तर तो पाय हाही उत्तर आहे आणि हाही उत्तर. हा मी सांगत. आणि कोणी कोणी तर भाऊ मोठे आणि कोणी कोणी प्लसही करतात, म्हणतात 6,6,0,0 एक घे. भाऊ अशा याच्यात पडायचं नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की मायनस करत असताना कधी पण एकक स्थानाच्या खाली एकक स्थान ठेवून. म्हणून शून्यामधून 6 गेले बाळा किती? 4. हे 10तून आता बघ 10तून 1 गेला 9, पुन्हा 10तून 1 गेला 9, 6तून 1 गेला 5. म्हणजे तुमचा उत्तर हाँ लक्षात ठेवा. ओके, आई होप आपको समझ में आया होगा. नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं. 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? यासाठी तुमचं त्याने रिझनिंग पण चेक केलाय. मला खरंच ते संख्या लिहिता येतो का ते तुम्हाला बघितलं. आता मला एक गोष्ट सांगा, सरळ सरळ सांगा. बघ, कोणता म्हणतोय? 56 लक्ष म्हणजे दशलक्ष पर्यंत जावं लागेल. पण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. 56 लक्ष म्हणजे काय? 56 लिहा लागेल. 84,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणून 84 लिहा लागेल 10,000च्या ठिकाणी. 321च्या ठिकाणी 321 नाही लिहाल तर का लिहाल? 22 लिहा. चला झाला. यामधील 8 आणि यामधील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणते. तर पाय ऐ चिमणे इकडे पाय ग. 8 ची स्थानिक किंमत बाळा काय करणे? 8 लिहून त्याच्या अंक किती आहेत समोर ते बघा. 1 2 3 4. 1 2 3 4 शून्य देणे. त्यानंतर 3 ची स्थानिक किंमत बघ बाळा. 3 ची स्थानिक किंमत तुझी 3 लिहिणे. लक्ष दे 3 लिहिणे आणि त्याच्या समोर अंक किती आहेत? 2. असं आणि धरतेत पोरांना मायनस करतात असं. असं नाही करायचं. ठीक आहे. ते 300 कुठे लिहायचं? 300 कुठे लिहाल रे? शेवटून हा असं. एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक. बाळा याचं उत्तर काढताना असं करजा. टकल्यातून टकल्या गेला टकल्या, टकल्यातून टकल्या गेला टकल्या, टकल्यातून 3 गेला 7, 10तून 1 गेला 9, 8तून 1 गेला 7. 7 9 7 0 0. तुमचा उत्तर डी. समजलं बाळांनो? समजलं? अशा पद्धतीने याला डील करायचं असतं. काही खूप मोठी गोष्ट नाही. त्यानंतर बघा यामध्ये स्थानिक किंमत 7. ओ माय भगवान, क्या बोल रहा है? 27307 यामधील 7 आणि या 7 हा स्थानिक किमतीतील अंतर सांगा म्हणते. तर भाऊ पहिल्याच्या 7चं किती राहील स्थानिक किंमत? 7च राहील. दुसऱ्या वाला आता हा वाला बघ. हा वाला 7चं किती राहील? 7 लिहिणे. त्याच्या समोर अंक मोजा. 1 2 3 आणि याच्या अंतर म्हणजे फरक विचारलं. 10तून 7 3, 10तून 1 9, 10तून 1 9, 7तून 1 6, 6 9 9 3 तुमचा उत्तर. कोई शक है क्या रे? कुछ ज्यादा फास्ट तो नहीं हो रहा है ना? चीजें समझ रही है ना? इस हिसाब से डील करो बाळा इसको. ओके चलो नेक्स्ट प्रश्न पाहूया. 4 3 7 3 5 या संख्येतील 3
3 या स्थानिक किमती, अरे हेड पहिल्या वेळेला 3 ची स्थानिक किंमत सांग रे. 3 लिहा आणि त्याच्या समोर किती अंक आहेत? 3 3 शून्य. दुसऱ्या वेळेला 3 ची स्थानिक किंमत रे 3 लिहा, त्याच्यानंतर एकच अंक आहे. फरक विचारलं का बेरीज विचारलं? फरक म्हणजे मायनस. टकल्या 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 10तून 3 7, 10तून 1 9 आणि 3तून 1 2 2 9 7 0 बी तुमचा उत्तर. समजला नाही समजला? आता असे चिल्लर प्रश्न आहेत तर का करू गा? नवीन संख्यांचे प्रकार आता अभ्यास करू बा. काय अभ्यास करूया? संख्यांचे प्रकार. टेन्शन नाही घ्यायचा. चिल्लर चिल्लर टॉपिक्स आहेत. संख्यांचे प्रकार म्हणजे तुम्हाला नैसर्गिक संख्या माहित नाही आहेत का? त्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय रे? नॅचरल नंबर. कोणता नंबर? नॅचरल नंबर. ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून ते अनंत होते त्या सगळ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून मोज संख्या पण म्हणतात. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या एकच असते. नैसर्गिक संख्ये अनंत असतात. पहिलेच सांगलो बाळा. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जन्मात सांगता येत नाही आणि सर्व नैसर्गिक संख्या ह्या धनसंख्या असतात. धन म्हणजे त्याच्याकडे संपत्ती आहे अशातली गोष्ट नाही. धन म्हणजे असते बाळा पॉझिटिव्ह संख्या. कोणती संख्या? पॉझिटिव्ह. समजलं का? चला नेक्स्ट पाहू. पूर्ण संख्या. ओ माय गॉड, टेन्शन नाही. ज्या संख्यांची सुरुवात टकल्यापासून होते, टकल्या 1 2 3 डॉट 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 ते अनंत, अशा संख्यांना काय म्हणतात? पूर्ण संख्या म्हणतात. सर्व नैसर्गिक संख्या ह्या सगळ्याच्या सगळ्याही नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या 100% असतात. विधानांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न देऊ शकतात. ते खरंच आहे की नाही, चूक की बरोबर? मला सर्वच नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहेत ना का? कसा जी? पाय 1 पासून तर अनंत पर्यंत एक आहोत नैसर्गिक संख्या ना. हा एकच चांड्र्या फक्त वेगळा आहे ना. म्हणजे सगळ्याच नैसर्गिक संख्या ह्या काय असतात? पूर्ण संख्या. फक्त एकच टकल्या जबाबदार आहे पूर्ण संख्या बनवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी. समजला का? सर्वात लहान पूर्ण संख्या ही टकल्या असते. मी नाही म्हणू, तर पहिल्यापासूनच म्हणतो. सर्वात मोठी पूर्ण संख्या कधी जन्मात सांगू नाही शकत. आणि काढताच नाही. संख्या संपतच नाही. संपतात का संख्या? कधी तू मोजलास का संख्या? आणि अजून एक गोष्ट तुम्ही मोजूच नाही शकत. रात्री झोपताना वरती पाहायचं. अरे तर आमच्यात दिसतच नाही, छत राहते तर बाहेर निघून पाहायचा. हा केस अगर सपोज मोजायला बसलीस तर मोजू शकतेस. खाली पिली असतील. पापा हे म्हणते केसजी. भाऊ खाली पिली अगर कोणी असेल तर मोजू शकते. जिंदगीच लावलं केस मोजावसाठी. हे चलो देख रे बाळा. है ना? नेक्स्ट नेक्स्ट पूर्णांक संख्या. कोणती संख्या? पूर्ण. टेन्शन घेवायचा नाही. पूर्णांक संख्या म्हणजे काय बाळा? तर इंटीजर्स. काय आहेत? इंटीजर्स. इसको मैं बता दूं बड़ा एक चीज, ये जो है ना, ये पूर्ण संख्याला मराठी इंग्लिश मध्ये होल नंबर म्हणतात. कोणता नंबर? होल नंबर. काय आता बघ, इंटीजर धनसंख्या, ऋणसंख्या व टकल्या यांचा कॉम्बिनेशन म्हणजेच काय? तुमचा तर पूर्णांक असतो. म्हणजे काय म्हटलं मी? ऋणसंख्या म्हणजे, लक्ष दे इकडे, ऋणसंख्या म्हणजे निगेटिव्ह वाल्या संख्या, धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह वाल्या संख्या यांचं आणि सोबत सोबत हात टकल्या या तिघांचा कॉम्बिनेशन म्हणजे काय रे बाळा? पूर्णांक. पूर्णांक किती असतात? तर 3 प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह वाले, एक निगेटिव्ह वाले आणि एक टकल्यावाला. बस. शून्य हा मध्यवर्ती बिंदू असते. हो बापा माहितच आहे, मदतच राहते. चल उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात. चांगलं होतं, आठवते? जसजसे तुम्ही उजवीकडे पडता तसतसे संख्या मोठी जात होत राहते. समजला का? आणि जसजशा डावीकडे जातात तसतसे लहान होत जाते. कारण की निगेटिव्ह संख्या दिसायला जितकी मोठी तितकी जितकी लहान तितकी पॉझिटिव्ह संख्या दिसायला जितकी मोठी तितकी मोठीच आणि जितकी लहान तितकी लहानच. समजला ना? निगेटिव्ह संख्यांची खासियत आहे. -1 दिसायला लहान असेल पण मायनस हजारापेक्षाही काय आहे? डगर आहे. आणि 1 दिसायला भलेही लहान असेल पण 1000 पेक्षा लहानच आहे. समजला का?
समजला का सांगण्यामागचा उद्देश? या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे बाळा, है ना? सर्वात लहान धन संख्या म्हणजे पॉझिटिव्ह संख्या काय असते? 1 असते. सर्वात मोठी ऋण संख्या नेहमी काय असते? -1 असते. आणि शून्य हा धनपूर्णांकही नसतो आणि ऋण म्हणजे शून्य हा पॉझिटिव्ह पण नसतो, निगेटिव्ह पण नसतो. तो बिचारा चिन्हालेस असतो. चिन्हच नसते त्याला. त्याच्या समोर चिन्ह नाही देता येत. नाही तर तो नाराज होतो. नेक्स्ट, शून्य ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. मात्र एखाद्या संख्येच्या शेवटी शून्य आला रे आला तर ते संख्या समसंख्या होते. पण शून्य हा समही नस आणि विषमही नस. लक्षात ठेव जा भाऊ, हे सगळे पॉइंट कामाचे आहेत. याचवर आधारावर तुम्हाला प्रश्न बनवू शकतात ते लोक. पॉइंट देऊन देतील, सांगा म्हणतील वरील विधान कोणते बरोबर ना कोणते चूक. हो, म्हणून विधान लक्षात ठेवजा. नेक्स्ट, विरुद्ध संख्या. हा का होते जी विरुद्ध संख्या? अरे भाई, एखादा अगर सपोज पॉझिटिव्ह आहे तर दुसरा निगेटिव्ह म्हणजे विरुद्ध संख्या. जर एखादा निगेटिव्ह आहे तर दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह संख्या. अरे सर का सांगता जी? अरे बाय पाय, जर 2 याची 2 ची विरुद्ध संख्या काय तर निगेटिव्ह 2 -100. अरे बैलीन इकडे पाय, 100 ची विरुद्ध संख्या काय? 100. समजला का? चला, समजला का? 1 ची विरुद्ध संख्या -1, 2 ची विरुद्ध संख्या -2. विरुद्ध संख्येची बेरीज शून्यच येते. विरुद्ध संख्येची पाय बरं. आता 2, लक्ष दे बळा, 2 ची विरुद्ध संख्या काय रे? यांची जेव्हा तुम्ही बेरीज करता प्लस मायनस काय होतो? मायनस. तर 2तून 2 गेला किती? टाकल्या. समजला का? ठीक आहे. शून्याची विरुद्ध संख्या शून्यच. शून्याची टकल्याची विरुद्ध संख्या रे टकल्या. टकल्या ही संख्या धनही नाही ऋणही नाही. टकल्या ही संख्या पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही. काही डाऊट आहे का रे? त्याच्यानंतर समसंख्या. वा 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 वा. एकच नंबर संख्या फेवरेट वाली. कुठल्याही संख्येच्या शेवटी टकल्या 2, 4, 6, 8 दिसला तर समसंख्या. ही आहे ना, आपले कॉपी केलं. हो. काय याला ओळखायची कला काय? की कुठल्याही संख्येच्या एकक आणि म्हणजे युनिट प्लेसच्या ठिकाणी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक जरी संख्या दिसेल डायरेक्ट म्हणायचं कोणती हो? सम. समजल्या? चला, आणि विषम ज्याच्या शेवटी ते नाही दिसल्या ते विषम होत. एक्स्ट्रा पार्ट नाही करायचा. ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 नाही दिसल्या ते का होत? विषम होत. समजला का? समजला का? म्हणून हे विषम. चला नेक्स्ट, पाहिले पाय एकवत नंबर. ओ माय भगवान, मूळ संख्या. का हा मूळ संख्याचा तख्ता हो भगवंता. आता मूळ संख्या म्हणजे का होते? ज्या संख्येला 2च अवयव असतात गा देवा गा. ज्या संख्येला 2च अवयव असतात, 2 पेक्षा जास्त नाही. एक तर ती स्वतःच, नाही तर समजलं? कसं? 2 ला बघ बाळा. 2 ह्या संख्येला 2 ने पण भाग जातो, 1 ने पण जातो. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या संख्येने जातो का? म्हणून ते मूळ. 3 बघ बाळा. 3 ला 3 नेच भाग जातो आणि 1 ने, म्हणून ते मूळ. 4 सर 2 ने पण जातो, 4 ने पण जातो, 1 ने पण जातो. हे मूळ आहे का? नाही. तर मूळ संख्या कसं ओळखायची समजलं ना? तर याच्याबद्दल थोडासा डिटेलिंग जो राहिला आहे ना, तो आपण उद्या संपवून टाकू हा चॅप्टर. ठीक आहे. हा घे, विचार करा. तसं काही नाही बघा, तुम्हाला समजलं असेल असं विचार मला माहित नाही काऊन ते येत आहे. समजलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कराल. आपल्या मित्रांना पण सांगा. आज कम से कम हे 10 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर युट्यूबवर येणार आहेत. जर आपल्यासोबत जुळायचं असेल, जर आपल्याला तुम्हाला अगर या क्लासचा हिस्सा बनायचा असेल, तुम्हाला काही नाही, 1000 रुपयामध्ये तुम्ही आपल्या क्लासचा हिस्सा बनू शकता. तुम्हाला जास्त डिटेल हवे असतील तर तुम्ही या 8275397522 वर कॉल करून सगळे डिटेल विचारू सकता. ठीक है ना? बाकी अगर सपोज चैनल के साथ जब बने रहना है, चैनल को सब्सक्राइब कर लो. बाकी मर्जी आपकी है. ठीक है.
सारे चीजें मस्त पैकी नोट डाउन कीजिएगा। कल मिलेंगे इस समय पे, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच। टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।